अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये, गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामध्ये होती. मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपची सत्ता या ठिकाणी आली. मी काही त्याच्या द्यासाठी खोलून बोलू इच्छित नाही, पण आज हे चित्र आपल्याला बदलायचं आणि हे बदलायचे त्याचे कारण विकासाच्या कामाला गती द्यायची, या नगरीचा लौकिक कायम ठेवायचा आहे, नागरिकांचे राष्ट्र प्रश्न सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे प्रेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आहे. आणि ते करायचं असेल तर संघटन मजबूत असलं पाहिजे. चढ-उतार बरेच झाले, काही लोक गेले, नवीन काही लोक येत आहेत. गेले त्याची चिंता करू नका, अनेक वेळी लोक होत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी या मला पाहायला लागल्या. मला आठवत आहे की 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. 80 साली आमचं सरकार बरखास्त झालं आणि बरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 70 आमदार निवडून आले आणि 70 आमदार निवडून आल्याच्या नंतर 1-2 महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो. 10 दिवस तिथं होतो. त्या 10 दिवसात तिथं तिरस्कार झाला. त्या 70च्या पैकी 6 सोडून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला. मला असं आश्चर्य वाटलं. लोकांनी एवढा पाठिंबा दिला, कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी काही चिंताग्रस्त झालो नाही. पुन्हा लक्ष घातलं, लोकांशी संपर्क वाढवला. 5 वर्षाची निवडणूक झाली. जे सोडून गेले त्याचे 90% लोकांचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा 71 लोक या ठिकाणी निवडून आले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष झाला, लोकांचे प्रश्न सोडवायला उपयुक्त झाला. माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका. लोक छान आहे.